नमस्कार मित्रांनो, तर आज मी चाललोय शिवरात्रीला आणि शिवरात्री कुठे चालले तिलसा चालले. तर आमच्याकडे दोन गाड्या आहेत, एक गाडी आहे शाहीन आणि एक आपली ॲक्टिवा आणि आपल्यासोबत आपला भाऊ आहे, दुसरा पण भाऊ आहे आणि एक गाडी आणि एक गाडी आणि आपला कॅमेरामन तिकडे कौन है ये लोग? आणि आपला दुसरा एक कहाँ से आते हैं? तिकडे आपला दोस्त आलाय कसरवरून. आता आम्ही इथून सर्वजण तिलसा जाणार आहे. तर आता मी वडापाव आता खाणार आहे आणि आपण दोन प्लेट घेतलेले आणि याला उपवास आहे, कोणत्या पोरीचा काय माहिती उपवास धरला त्यांनी. बाकी आम्ही कोणीच उपवास नाही पकडलेला. आता पहिला आपण नाश्ता करू असं म्हणणं आहे. याला बायको चांगली भेटा, मग उपवास आहे. ठीक आहे, भेटल प्रयत्न करत राहा. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय तिलसामध्ये आणि आता गर्दी पण कमीच आहे तसं बघायला तर. आणि आता थोडी गर्दी वाढत जाणार आहे आणि अजून लागतात आणि अजून पब्लिक पण येते भरपूर. तर आता आपण इथून जाऊ, पहिले बघू काय काय आहे. कलिंगला जाऊ म्हणला, टरबूज दिसलं, टरबूज नाही कलिंगड कोणाला लावाय घेतलं. तर आता अजून नाम लवकर झालंय. बाकी इकडे चपलं आहेत, बघू अजून थांबू, अजून जास्तच वेळ थांबू. तुम्हाला गर्दी कमी दिसली थोडा टायमात, तिथं चालाय पण गर्दी राहणार नाही. तर कपल बघाय भेटतील, बाकी काही नाही. आणि जास्त होता म्हणून पिला, टेस्ट एवढी बरोबर नव्हती असं याचा म्हणणं आहे. काम फुकट गोष्ट कधी चांगली नसते. आता मी आलोय मध्ये आणि माझा चष्मा जसा लावलाय भेटतीलच थोड्या टायमात, कारण आता सुरुवात आहे. थोड्या टायमात भेटतील आणि तुम्ही एन्जॉय करा. आता इथून जाणार आहेत मासा बघण्यासाठी, कारण माझी लई इच्छा आहे का मासा बघावं. कारण मी अजून एवढ्या वर्षाला एकदा पण बघितलेलं नाही. म्हणजे इथे येऊन जायले पण मग कधी बघितलेलं नाही. तर आता जाईन आणि बघन. हे बघा कपल या, ते तुम्हाला आज मी कपलच दाखवतो जास्त करून. खाली जायचा प्लॅन ठरलेला. इकडे एवढी गर्दी ना यासाठी, इथून येण्यासाठी लय गर्दी. बाकी भरपूर आहे बघण्यासारखा. हे बघा मासं बघायचं, मासं बघायचं तिथं. पण मग कुठं ही बाबा ये बघ इथं देखाय नाही. बाबा टॅलेंट एक नंबर आहे. मासं बघायचं, बघू ट्राय करू आपण जाण्याचा. जाता आलं तर जाऊ आपण. बाकी बघा इकडं खाली पण आहे, इकडं पण आहे, प्लस अजून तिकडं आहे, इकडं पण आहे अजून. स्टार असाच चालत तुला खाली आणि इथून रस्ता जाण्यासाठी. आता इथून थेट आम्ही सरळ जाणार. आता खाली पोहोचलोय आपण, इथं होतो वरती, आता इथून खाली आलेले आहे आणि भरपूर आहे. आता पहिले आपण मासं बघू, नंतर बाकीचा एक्सप्लोर करू आपण. कपल बघू शकता, इकडे कपल चाललंय मस्त, मजा आहे, यांचीच मजा आहे. इथे एक कपल आहे, काय थांब जायचं कपल आहे. जाम गर्दी, जाम गर्दी. आता मी खाली जाणार आहे आपण, बघू कसं आहेत काय. बाकी गर्दीतलं आहे आणि बाकी मंदिरावर पण गर्दी भरपूर दिसते इथं बघा. जेवढा जमेल तेवढा दाखवतो तुम्हाला. बाकी इकडे पण आहे अजून पब्लिक. कपल आहे इकडे, कपल आहे. वाव. आता आम्ही इथून चाललोय इथं वरती. बाकी इकडून आपण बघणारच आहे मासं. बाकी इथून थोडा लवकर दिसेल असं वाटतंय. आणि बाकी इकडून पण आहे, पण मग जाऊन नाही देत. ठीक आहे, आपण ट्राय करू बघण्याचा आणि तुम्हाला पण दाखवण्याचा. आता तुमच्यासाठी एवढं वरती आलेले मी आणि मासं बघा, तुम्हाला बघायचं ना एकदम झूम करून दाखवतो. मस्त आहेत, मस्त आहे. हे बघा हां, बाकी सिक्युरिटी बघा, सिक्युरिटी बेकार अशी सिक्युरिटी पाहिजे इथं.
सिक्युरिटी तर भरपूर आहे. मासे पण मस्त आहे. वा वाव ब्युटिफुल. आणि किती मोठे आहेत इथं, लय मोठे आहे. वा या साईडला मोठे आहेत. वाव एकच नंबर. मस्त आहेत काही सांगा. आता गोष्ट सांगतो मी तुम्हाला सर्वांना, इथं जे मासे आहेत ना, इथं जेवढं पण मासे आहेत ना त्याची एक गोष्ट कॉमन आहे, सगळे मासे सारखेच आहेत पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, काही जे मासे आहेत ना ते शिजत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याच्यात एक देव मासा आहे जो अर्धा आहे, म्हणजे त्याचे डोकीने असं बोलतात म्हणजे अर्धा आहे आणि तो शिजत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण इथं मला दिसत नाही तो. बाकी रियालिटी काय आहे मलाही माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा. मला तर याच्या गोष्टी विश्वासच नाही खरं सांगितलं तर. प्रत्येक माणसा हे होतोच शिजतोच, पण असं इथं यांचं म्हणणं आहे शिजत नाही. का आता रियालिटी काय आपल्याला काय माहीत नाही, पण आपण बघू ट्राय करून शोध लावा अजून. बाकी आज इथं सिक्युरिटी तुम्हाला बघायला भेटेल, आजच बघायला भेटेल. इथं किती जेवढी सिक्युरिटी ती आजच बघायला भेटेल. उद्यापासून कोण नाही, उद्यापासून येणार पण नाही. हां, आजचा दिवस फक्त साफसुथरा दिसेल आज शिवरात्री म्हणून. बाकी गर्दी भरपूर आहे. हे बघा गर्दी आता वाढत चाललेली आहे. खाली यांची बघा, हे इकडे तर मोठे आहेत सगळं टोटल. आम्ही चाललो इकडे रस्ता पूर्ण, आणि इकडे पूर्ण खजूर आहे. विचारू यांना कितीला आहे, काय रेट आहे. गर्दी भरपूर गर्दी आहे इथं. आणि आम्ही आता चाललो ढुकू मागील गाडी करतो. आता आम्ही शॉर्टकट मारतो. गर्दी आहे तेव्हा, गर्दी किती आहे इकडं, थोडी गर्दी आहे. तर आमचा आता प्लॅन चेंज झाला आहे, म्हणजे प्लॅन नाही चेंज झाला. आम्ही इकडं सरळ जाणार आहे, म्हणजे इकडून न जाता इकडून जाणार आहेत आता मी. चला लवकर. बाकी भरपूर स्ट्रगल करते, वरती आहे का काय सांगतो. बाकी पाणी इकडं आहे, इकडे का मासा नाही दिसणार. आता आम्ही परत आलोय या रस्त्याला. आपण तिकडून टर्न मारला, इथं आलोय. इथून इकडे वरती जाऊ आपण परत. आता लागलेले पूर्ण लागलेले, लय लांब आहे. आणि इकडं पण आहे पर्यंत लाईन आहे, अजून आहे भरपूर पुढे लाईन पूर्ण लागलेले. ते आता मंदिरात जाण्यासाठी लागलेलं नाही. बोलतो मला आयटमला कानातला आपण घेऊ, घ्यायचं का कोणाला घ्यायचं, कोणते नाव तर सांग. आमच्या ऑडियन्सला माहिती आहे. नजर राहते म्हणजे सांगितलं. लास्ट एंडला आलेलं आहे इथं. मग लास्ट एंड नाही अजून आहे, वरती पण आहे अजून. जाऊ पूर्ण एक्सप्लोअर करू. बाकी तर बॅग बिग सगळे. आणि इथं पण हार आहेत, आणि इकडं फ्रेम होत्या मागं बॅक साईडला. बंद जाण्यासाठी रस्ता आहे वरती, आणि इकडून पण आहे, आणि इकडून पण भरपूर काय काय. बाकी चष्मा आता आहे आपल्याकडं. मार्केटमध्ये काय असो पोरींसाठी 100% राहील. लिपस्टिक सगळ्या गोष्टी, आणि चपल्या तर राहतीलच, आणि त्यांच्यासाठी कपडं ते तर राहतीलच, त्यांचा काही विषयच नाही. आमच्यासाठी काहीच नसते. बाकी ड्रेस बघा ना, ड्रेस मस्त आहे देवा. एकच ना ड्रेस बघा, ई बाबा खतरनाक मस्त आहे ड्रेस. आता पण अजून आहेत कपडे ड्रेस, आणि पोरींसाठी पण आहे तिकडं अजून. हे बघा आहेत भरपूर गोष्टी पोरींसाठी, पोरासाठी कमी आहेत. म्हणजे आत्ताच मी लिस्टिप सोडून गेलो, परत एक लिस्टिप भेटला बघा. आणि त्यांच्यासाठी चाप पण आहेत वा नवीन प्रकारचं. आणि इकडं परत कपडे आहेत, परत आहे मस्त स्वस्त इथं. फक्त 5 रुपयाला, 5 रुपये. काही घ्या तुम्ही, चाप घ्या, ब्रश घ्या, काही घ्या, 5 रुपये. आपण काय घेऊ शकत नाही, आपल्या याचा नाही ना काही. आलं आईस्क्रीम पहिले खाऊ, मग आपण पुढचा. कॅमेरामॅन बघा गेला घ्यायला, मग अशी बोलत होता काढला तर पैसे काढलं वा. आता घेईल तर झुमका वा, त्याची गर्लफ्रेंडसाठी वा. तसा नाही चोकोबारच घेतलंय. नंतर आपलं जेवण करायचं त्यासाठी. हो बिटवा घे त्यासाठी. तुला भेटली, भेटला कॅमेरामॅनला भेटला. ओके गुड घे. तर आता आम्ही चाललेलो आहे सरळ काय लास्टपर्यंत जाऊ, जेवढा जातील तेवढं जाऊ, आणि त्यानंतर रिटर्न तिकडे जाऊ आपण. सो आता जेवढा फिरता येईल तेवढा फिरू पहिले. बाकी दुकानं तर भरपूर आहेत, आणि घेण्यासारखं वाटत नाही मला काय घ्यावा.
वाटलं तर घेईन. लय पुढे आहे हे बघ इकडं बाबा. वाटलं ना तेवढा पुढे राहील पण ठीक आहे काय तरी आपण चालू मध्ये चालू. सेल लागलेले 10 रुपये 10 रुपये पूर्ण सेल लागलेले आणि सगळ्या मुलींसाठीच बघायला गेलं तर जे टेडी आहेत ते पण मुलींसाठीच आहेत. आपल्या नाही काय वाटत मला भेटेल बघू ट्राय करू भेटला काहीतरी. जास्त कॉमन म्हणजे मुलं मुलीला घेऊन आलेले आहेत तुम्हाला दाखवायचा राहून जात आहे पण तुम्हाला दाखवतो मी किती आहेत मागापासून बघतोय सारखे येतात. बघू आता कॅमेऱ्यासमोर कोण कोण येत आहे. इकडं सर्वात एक गोष्ट कॉमन म्हणजे काय माहिती आहे का मुलं घेऊन आलेले आहेत आणि भरपूर आलेले आहेत. तर तुम्ही दिसतच असेल तुम्हाला तर दिसणारच आहे ते काही कुठं लपणार तर नाही. कॅमेरा बघून थोडा बाजूला होतं बाकी काही नाही. यावर्षी लय लांब ठेवले जत्रा. माणसं पण तशी पब्लिक भरपूर आहे पण मग लांब पण ठेवलेले. अजून तर तिकडं दिसतंय मला तिथपर्यंत म्हणजे जेमतेम 1 ते 1.5 किलोमीटर आहे पूर्ण. जास्त असेल पण कमी नाही. समोरच कपल झालंय तरी मी इकडे तिकडे बघत बसले. आता आम्ही लास्टला आलेलो इथं एकदम लास्टला आलेलो आता पण हाय अजून पुढं आहे. आणि इकडं बघा बस आहेत फायर ब्रिगेड पण आहे सगळ्या नाही कपल. बरं करा एन्जॉय करा तुमचीच मजा आहे. बाकी इकडं हे घ्यायचा विचार आहे माझा पण नको घरची भांडतील. कपल आहे मस्त मजा आहे यांची. मग कपल आहे इकडं चाललंय कपल पुढून इकडे कपल आहे अजून भरपूर आहे. आणि इकडं पार्किंगसाठी जागा आहे भरपूर गाड्या आहेत. अशा प्रत्येक गाडीचा जर 50-50 रुपये घेतले तर भरपूर झालं. दिवस 10 ते 12 हजार आरामात निघतील आरामात. चाललं एवढं लांब आलेलं का काय सांगू तुम्हाला. भरपूर लांब आलेलं पण संपायचं काय नाव नाही घेत. पण आपण ते पिकअप आहे पुढं ना तिथून आपण U-टर्न घेणार इथं पुढून रिटर्न जास्त नाही पुढे जाणार. बाकी बघणारे भरपूर बघतात ओळखणारे पण भरपूर ओळखतात पण बोलाय थोडे हे करतात ते. बाकी गरम व्हायला लागले तर आता रुमाल घेतलाय आणि आता सीधा आता जाते लास्टला. आणि डायरेक्ट लास्टला आपण आता गाडी घेऊन आपण घरी जाणार आणि घरी जाऊन आपण शहापूरला जाणार आहे. ब्लॉग मंदिराची इथं आलं आम्ही. बाय बाय. इथून रस्ता बंद केलेले आणि इकडं मस्त गर्दी तर भरपूर आहे आणि ओळखणारी पण भरपूर आहेत. त्या ब्लॉगमध्ये घेता नाही आला मोबाईल खिशात होता त्याची मुलं. ठीक आहे आता परत काढलं मी आणि आता इथून आपण स्ट्रेट जाणार आहे. आता आपण पुलावरती हे साईडला मला गर्दी दाखवत राहून गेली. हे बघा भरपूर गर्दी आहे. ऊन पण तसंच आहे काय सांगू तुम्हाला. नाही सांगितलं परवडेल ऊन भरपूर आहे. ठीक आहे ब्लॉग काढत राहील तुमच्यासाठी. तर मित्रांनो आता आम्ही आलो निरापेला आणि आपला जेवण पण झालेलं आहे. आणि आता आम्ही थोड्या टायमात इथं शहापूरला पोहोचणार आहेत. इकडून आपण आलो आटगावरून आता आपण जाणार इथून तिकडं परत घेतलंय. आता आपण निघू शहापूरला. आणि मित्रांनो आपला पार्ट 1 संपलेलं आहे. पार्ट 2 साठी फॉलो करा लाईक करून ठेवा. शहापूरचं आता पण इथे जाणार आहे शहापूरच्या महाशिवरात्रीमध्ये फॉलो करून ठेवा. ओके बाय बाय.